हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली 2005-2010. आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता, त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट 2019 मध्ये. त्यापूर्वी अनेक बालिकांनी, अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि उच्च पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला. हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे. आणि या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझन मध्ये, न्यूयॉर्क मध्ये. आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही तो काही बोलू नये म्हणून, त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही. पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपणं अशक्य पाराय झालं, कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपवून घेऊ, पण हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता, तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडगड नाही, आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही. आणि अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळे दोन्ही पक्षाच्या खासदारांना नाईलाजाने एप्स्टीन संबंधीची सगळी कागदपत्र, सगळे फोटो, सगळे व्हिडिओ ते त्यांनी गुप्तपणे आपल्या गिरायकांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते. ही सगळी माहिती ज्याला संयुक्तपणे एप्स्टीन फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे. हा जवळजवळ 30 वर्षाचा डेटा आहे. ईमेल्स आहेत, पत्र आहेत, फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा आहे. तो सर्व पुरावा एप्स्टीन यांच्या विरोधात जे खटले चाललेले खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला. तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडे, त्याला अटॉर्नी जनरल म्हणतात, त्यांच्याकडे आहे. अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात. आणि ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत, पॅम बॉन्डी नावाच्या, त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी 6 महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलेला आहे. त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत. जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद, ज्याला युएस काँग्रेस म्हणतात, युएस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी जवळजवळ एकमताने त्या सगळ्या एप्स्टीनचा पुरावा, एप्स्टीन फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला. नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती ती, तर तो अमेरिकेत संसदेने, युएस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता, ज्यावर प्रेसिडेंट ट्रम्प यांना स्वाक्षरी करावी लागली. आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. हा कायदा 19 नोव्हेंबरला अस्तित्वात आला. त्या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या 30 दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत. आणि हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिडेबल पाहिजे. म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा 300 gigabyte किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे, तो डेटा उपलब्ध व्हावा. आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणे सरकारला शक्य नाहीये. आणि म्हणून काल 19 डिसेंबरला 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली. अगदी संध्याकाळपर्यंत बरीचशी माहिती आलेली आहे. आता ती माहिती शोधणं, त्याला सर्च करणं, कोणाकोणाची नाव आहेत काय, हे काय हे काम आहे, ज्याला अनेक दिवस, अनेक आठवडे लागू शकतात. आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे. आणि
अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती, सर्व माहिती खुली करायला काही आठवडे लागतील. म्हणजे सबंध माहिती बाहेर यायला, ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ, व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत. त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळाले नाही ते, पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही. अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो. तर जो माहिती जी आपल्या समोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्स मध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी माजी खासदार आहेत, त्याप्रमाणे माजी खासदार मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे. एक अमेरिकेत राहणारे आरोग्य विषयक एक व्यक्ती आहे, नाव भारतीय मुलाचे, भारतीय वंशाचे व्यक्ती आहे, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे. भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे, तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे वेबसाईट आहेत. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीन आत्महत्या झाली त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यावेळेचे सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची जी माहिती आहे. आतापर्यंत जे 2 खटले चालले त्या खटल्यामध्ये काय काय पुरावा दिला गेला, महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठा अशी सामुग्री, म्हटलं डिजिटल सामुग्री ही उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल, परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. ते लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल. मी 1 तारखेला मुद्दा मांडला होता, ती एवढंच मांडलं होती, मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून, अमेरिकेतली आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो, त्यातून जी काही चर्चा झाली होती त्यातून काहीतरी बडं प्रकरण अमेरिकेत गाजते ती मला जाणीव झाली, त्याची बहुतेक आपल्याकडे कोणाला माहिती नाही. म्हणून मी 1 डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणावर परिणाम होतील का, तर मी प्रश्न विचारला होता, कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं. आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता, म्हणजे मी कधीही कोणाचे नाव घेतलं नव्हतं, पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ते पुरावे आलेले आहेत. पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. भारताच्या राजकारणात त्याचा मूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. असे मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती, त्याची खूप चर्चा झाली, देशभर ते विधान गाजलं. त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकते. ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं. त्यामुळे मला वाटतं की एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे. ती भीती यामध्ये काही उच्चस्त भारतीय असतील ती खरी निघाली, अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे काही कारवाई करता येईल. कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा समोर आला तर तो अमेरिकेत गुन्हा पडतो, कडक शिक्षा आहे. जो भारतीय दंड संविधानाप्रमाणे एखाद्या भारतीय नागरिकानं कुठेही जगात काही गुन्हा केला असेल तर तिथे भारतात देखील शिक्षा होते, ही कायद्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे. ही जे पुरावे सापडले ते अर्थात त्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे, माझा काही संबंध नाही, कुठेतरी मॉर्फ केलेला आहे किंवा व्हिडिओ चित्रण बदलले असं काहीतरी पुरावा येईल, पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात
ते सगळं खुलं होईल आणि पंतप्रधान होईल या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला ट्रोल केलं. मी काय म्हटलं होतं तुम्ही लक्षात ट्रोल करायचं काय कारण? मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनांमुळे काही खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखादं मराठी भाषिक पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. हे माझं राजकीय विश्लेषण आहे. अजून आंतरराष्ट्रीय करायचं असलं आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही. ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येते जगभरातील नावं येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात. जर गुन्हा असेल नसेल तो नंतर सिद्ध होईल, पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मलिन करणारं आहे का? हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचे. मी फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या, ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली. त्यामध्ये काही लोकांची नाव आहेत गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत, तर त्यांना हे माहिती असणारच सर. पण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो हा गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे जाणून बुजून काही झालेलं आहे ते आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही. एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता जेफ्री एप्स्टीन, त्यांनी बड्या बड्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यामध्ये बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केले या माणसाची गाठीबिटी घेऊन त्याचे संबंध ठेवून फार मोठी चूक केली, कारण त्यामुळे माझा घटस्फोट झाला. आपल्याला माहिती आहे की बिल अँड मेलिंडा गेट्स याचा घटस्फोट केली, कबूल केलं. इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू, आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ, त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडी अल्पवयीन मुली होती तिने कोर्टात तक्रार केली. तो खटला चालला होता. त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केले. $15 मिलियन, 130 कोटी रुपये त्या मुलीला दिले. वस्तुस्थिती आहे, कबूल केलेला आहे. त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली, त्याच्या पदव्या काढून घेतली. त्याची पदवी ड्यूक ऑफ यॉर्क होती ती काढून घेतली. त्या सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं. प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली. असे किंग चार्ल्सने का केलं? हा इंग्लंडचा बादशाह आहे, धाकट्या भावाबद्दल त्यांनी का केलं? पण किती $15 मिलियन म्हणजे 140 कोटी रुपये त्या मुलीला का दिले? नंतर एक इस्रायलचे पंतप्रधान बेहूक एराड म्हणून आहेत, त्यांची छायाचित्र प्रकट झाले. अत्यंत घाणेरडी छायाचित्र मुलींचे शोषण करतात आलेले. इस्रायलचे माजी पंतप्रधान मोठ्या मोठ्या लोकांना तळ्यात अडकवायचे. त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे. ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एप्स्टीन बरोबरचे, तरुण मुली बरोबरचे फोटोग्राफ. जेव्हा माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोंड ते काळी केले, ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग म्हणतात. एखाद्या व्यक्तीचं नाव आलं निरपराध होईल तर ते ओळ सगळी काळी केली. बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद, सगळी ती माहिती रिडॅक्ट केलेली. कारण का? अल्पवयीन मुलींची ओळख होणे, त्यांचे चारित्र्य कायमचा भट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केलं. तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम. मला वाटतं इतिहासात कधी इतके मोठे प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं. इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे. ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना प्रत्येक कागद तपासावा लागला. त्यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलंय का, विक्टीमचं नाव आलंय का, त्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलंय का, कारण त्या व्यक्तीवर कायमच्या बदनामीचं फेस करावं लागतं. मी आता त्याच्याबद्दल मुंबईला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेईन. हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा. त्या अधिकारात मी विचारत राहणार.
तुम्ही म्हटलं ना की कुठलीही कुठलीही ताकद ही माहिती प्रस्तुत करण्यापासून अडवू शकणार नाही. तुम्ही आता सांगितलं की हे फोटो ब्लर करणे वगैरे अशा ज्या गोष्टी चालू आहेत राष्ट्राध्यक्षांच्या जेफ्री एप्स्टेननं अनेक मोठ्या नेत्यांना आपल्या जाळ्यात हेरलेलं होतं. इस्रायलचा गुप्तहेर होता हरदीप पुरी यांचं देखील एका फाईलमध्ये नाव असल्याचं या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप आहे. इतकंच नाही तर मोदी आणि एप्स्टीन यांचं नातं नेमकं काय होतं, जो संदर्भ 2014मध्ये मोदींच्या नावाचा उल्लेख सापडतोय, संदर्भ सापडतोय, त्याविषयी सरकारनं खुलासा करावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे. अनेक भारतीयांची नावं या फाईलमध्ये आहेत. ही फाईल येणाऱ्या काळात हळूहळू उलगडेल असं देखील या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्या नावाचा देखील या ठिकाणी उल्लेख असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.